डाळिंब रोग पडायला लागलाय आबाळाने. त्या शिरप्याला सांगा म्हणा फवारा मारून घे, माझं काय ऐकत नाही तो. शिरप्याला तुम्ही काला सांगितलं? अजून सुरुवात नाही केली की कधी? अरे मला तर सकाळी म्हणलं मी फवारा मारितो लगेच. कशाचं तो रोज म्हणतो मारतो मारतो सगळ्या गावात हिंडतो. अच्छा डाळिंब आहे त्याला लगेच आळी दिसली का फवारा मारावा लागतंय. शिरप्याचं बी आहे ना मामा. मी काय म्हणतो तू? तुमच्याकडे फॉर्च्युनर आहे, तुमच्याकडे जीप आहे, तुमच्याकडे बुलेट आहे, तुमच्याकडे ट्रॅक्टर आहे, आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो लवकरच हेलिकॉप्टर बी घेणार आहे. मग माझ्याकडे काय आहे? तुला कशाला काय पाहिजे? आताशी का 18 वर्षाचा एवढा खोटा तुला लगेच काय पाहिजे रे? मला हार्ली डेव्हिडसन पाहिजे. परत सांग काय? हार्ली डेव्हिडसन गाडी बाईक. गाडी आहे बाई? पहिल्यांदाच नाव ऐकलंय मी. अरे तू आपली एखादी लुना घे, सायकल घे. हे कोणती डेव्हिडसन काय? तुम्ही चालवालो ना तुम्ही मामी, मला हार्ली डेव्हिडसन पाहिजे. बरं 5-50 हजार रुपयाची असेल तर येऊन 5-50 हजारात नाही, 5-5 टायर बी नाहीच मी तर म्हणतो. मग असं विमान आहे का काय डायरेक्ट? मला घेऊन द्या तुम्ही, काही करा. केवढ्याची ती? ते आपण बघू जाऊन. अरे लय महाग आहे. नाही देत जा. काय तिकडे जा, तिकडे मागायची, तिकडे वाढला दाजीला मागायची. हे पा 100 एकर जमीन आहे, बरोबर 50-50 येते. 50% वाटणी केली ना तर मग तुम्हाला असं फिरावं लागेल इकडे तिकडे. तू आहे ना वाटणीवर नको येत जाऊ रे लगेच. मग मला घेऊन जाता का नाही सांगा लवकर. अरे पण मी ताईडी संग बोलन. मी आईला लावू का फोन? तुम्ही नाही घेऊन दे. तुझी आई मला कधी जमिनीचा वाटा मागत नाही, काही काय झालं का लगेच 50 एकर जमीन. मी फोन लावू का? फोनची काही गरज नाही, आपण बघू. मी प्रयत्न करतो ती गाडी. प्रयत्न नाही, घेऊन द्या. बरं मी आजच त्याचं कोटेशन पाहतो, सर्च करतो. सगळ्या मागण्या पूर्ण करीत असतात. घेऊन द्या. तुम्हाला काय करायचं? बरं तू जा, मी नाही का पाहतो गाडीचं काय. तू शांत बस. 50 एकर जमीन त्याच्या आईला द्यावा लागेल. आता गुढी त्या तायडीचं एकदा इतर हक्कातून नाव मला काढून घेऊ दे, सही घेऊ दे, मग याचा बेत बघतो. लवकर घ्या नाही बसन आपलं. चालेल, मी ते शिरप्यानी फावरा मारला नाही बघतो. चेअरमन काम काय गणगण आहे डोक्यातलं? टेन्शन मध्ये दिसताय. हा हाय जरा टेन्शन. मग तेच विचारतो काय टेन्शन आहे असं? ते आपलं देवेश आता काय कुठं केला परत दिवेशनी? तुला नाही माहित होय त्याचं? हेच घेऊन द्या मामान, तेच घेऊन द्या मामान. आता माग त्याला एक स्कूटी घेऊन दिली, त्याला तिकडे ते चांगलं कॉलेजमध्ये ऍडमिशन करून दिलंय. आता काय म्हणतोय मला ते हार्ली डेव्हिडसन का कोणती ती गाडी पाहिजे. हार्ली डेव्हिडसन? हा, मोटरसायकल. त्याला म्हणलं आपल्याकडे बुलेट आहे, बुलेट घेऊन जा कॉलेजला, तीच गाडी पाहिजे. आता नाही म्हणलं 50% वाटाच घेईन शेतीतून. आकीलाच सांगन, म्हणजे आमच्या तायडीलाच सांगन, तेवढा अर्धा वाटाच घ्यायला लावीन. नुसत्या ह्या धमक्या. आता काय करावं काय डोकं सुचा नाही मला. मी काय म्हणतो चेअरमन, घेऊन द्या ना, काय अडचण आहे? तुमचं पोरग काय भाषा काय एकच आहे ना? अरे मग भाषा काय पोरग काय एकच आहे, मग पण तिची एक डिमांड वाढतच चालली ना. आज हे म्हणतोय, उद्या ती आणखीन काही मागन. चेअरमन अर्धा वाटा जाण्यापेक्षा हे गेलं काय वाईट आहे? मग हाय खरं तुझं, पण ते जसा ब्लॅकमेल केल्यासारखं करतो मामाला. ब्लॅकमेल केल्यासारखं? पुरवायची हाऊस त्याला काय आता, आहे का नाही? हाऊस आता शेवटी नाही, त्याला समजून सांगणार आहे. नाहीच ऐकलं तर घ्यावाच लागणार आहे. पहिला आमच्या तायडीला फोन करतो, तिला सांगतो याला समजून सांग, हे लय फास्ट गाडी चालवतोय. आता त्याचं वय कसं आहे, या वयात एवढी फास्ट गाडी ते उद्या काही झालं म्हणजे त्या तायडीला एकुलतं एक आहे. बरोबर. आणि ते शिक्षणासाठी आणलंय मी इकडे. तर बघतो तायडीला सांगून, ती जर तिने समजून सांगितलं ऐकलं तर ठीक आहे, आता शेवटी घेऊनच द्यावं लागेल. मग काय नाही बघा काय होतं, माहिती का नाही? चालतं, यावं का मग? हा ये मग काय आता ना, काळजी करू. तयारी 4-5 लाखाची. हा मग करा आता, काय आहे का नाही? ठीक आहे चला. प्रेम आहे अशी खडे खेळत कधी काय बाली चाळी लावली तर असे आमचे. बरं मला सांग, काय सांगू? तू संध्याकाळी कुठे जाणार आहे? घरीच आहे. का बरं? आपल्याला एका ठिकाणी जायचं कार्यक्रम वाजवायला. कोणाशी तर ते खालती चवणानं माहिती? हा चवणानं. तुम्हाला कळलं का? काय काय कळलं? ते नगर मधला आहे ना एक बिझनेसमॅन आहे, श्रीमंत आहे. श्रीमंत म्हणजे ना असं करोडपती नुसता. बरेच करोडपती नगर मध्ये. मग तेच काय आलं, त्याला लहान पोरग एकुलते एक. बर. हा, आणि ते जे पोरग आहे ना ते शाळेत जातं. लहान आहे ना ते पोरग, ते शाळेत जातं. आणि मग ती एक व्हॅन आली, ओमनी. हा माहिती, मारुती व्हॅन. ती आली, त्या व्हॅनवाला त्या पोराला म्हणला, भाऊ तुझी स्कूल व्हॅन आहे ना पंक्चर झाली, तुमच्या ड्रायव्हरने मला ही व्हॅन घेऊन पाठवलं, चल तुला नेऊन सोडतो. म्हणजे त्याला फसवलं? हा, आणि त्या व्हॅन मध्ये बसायला लावलं.
अरे बाप, मग ती व्हॅन बी गायब, ते पोरग बी गायब, आणि तो ड्रायव्हर बी गायब. म्हणजे किडनॅप केलं. डायरेक्ट किडनॅप केलं. मग नंतर आहे ना, मग 2 तासांनी त्या पोराच्या बापाला फोन आला की तुमचं पोरग आमच्या ताब्यात आहे, आम्हाला इथे 1 कोटी आणून द्या, तर तुमचं पोरग सही सलामत भेटल. आणि पोलिसांना कळवण्याचा प्रयत्न केला तर पोराचे तुकडे तुकडे करून टाकू. प्रेम आहे, आतापर्यंत मी स्टोरी पिक्चर मध्ये ऐकली होती, पण पहिल्यांदा तुझ्या तोंडून खरी ऐकत आहे. अरे आणि मग त्या माणसाने दिले ना 1 कोटी. 1 कोटी दिले, पोरग घेऊन आला. मला सांग, 1 कोटी म्हणजे तो कधी कमवू शकतो? पण त्याच्या बायकोचं ऑपरेशन झालं असेल तर दुसरं पोरग कसं काय होईल? ते बी खरं आहे ना. मग त्या 1 कोटीची किंमत काहीच नव्हती त्याच्या पुढं. पण त्या समोरच्यानी किडनॅपरनी 2 तासात 1 कोटी कमवले ना. 2 तासात 1 कोटी. काय तर किडनॅपर डोक्याला इथं आपल्याच नशिबाला केस फुटले तर काय आपल्याला असे टाऊक भेटत नाही. चल येऊ का रे? हा जा. अवघडच राव सॅम. प्रेम आहे, तुझ्या ध्यानात आलं काय? काय समजा आपल्याला जर असं एखादा बकरा सापडला, आपण जर असं काही कांड केलं, आपण बी कमवून यार 2 तासात 1 कोटी. हा, तुला काय वाटतं? आपल्या गावात कोण आहे असं किती 1 कोटी देऊ शकत? आपल्या गावात चेअरमनला कुठं लेकर बाळे? चेअरमनला नाही, पण त्यांचा भाषा देवेश. हा, त्याच्यातले जीव आहे चेअरमनचा. हा, मग आपण काय करू, ते देवेशला किडनॅप करू, चेअरमनला फोन करून पैसे मागू. चल मग काय प्लॅन. चल. बोर होते बाय गावात. देवेश काय करतो तुझं इथे एकटा? काय बसलो. असं एकटा आहे ना, गावात फिरत नको जाऊ. बिबटे सुटले तर गावात, तुला माहिती आहे ना, आपल्या त्या खालच्या मळ्यात नाही का कालच बिबट्या पाहिलाय. मामा मला लय बोर होते राव गावात. मग इथं करमत नाही. मला असं वाटतंय की मी तिकडे हॉस्टेलला राहतो. अरे हॉस्टेलला तुझी आई काय म्हणन तायडी मला? ती म्हणशील भाऊ तुझ्याकडे 1 पोरग पाठवलं मी शिक्षणाला, तुला घरी सापडलं नाही, तू तिकडे नाही हॉस्टेलला पाठवलं, नाव ठेवते ना दाजीन ते मला. तसं काय नाही, तू आपल्या गावातच राहा. मी रानात जाऊ का फिरायला? तू रानात फिरायला जायचं, पण एकट्याने आपल्या शिरप्याला घेऊन जायचं. आणि शिरप्याला सांगायचं सोबत एखादी काठी नाही तर कुऱ्हाड घे, म्हणजे जरी बिबट्या आला तर ते शिरप्या मग हल्ला करायच्या ते बिबट्यापासून तुझं रक्षण करेल. पण शिरप्याला घेतल्याशिवाय कुठे एकटा फिरू नको. चालन जा. येऊ का मग? हा, शिरप्याला सांग ठेव, काळजी घे तुझी. चालतंय. हा देवेश काय देवेश, काय नाही भाऊ. कुठं चालला? मी आता चाललो पेरू खायला रानात. पेरू खायचं तुला? ते शिरप्या आम्हाला बघू राहिलो मी. हे काय कोणत्या माणसाच्या नादी लागत रे? शिरप्या मामाला बघतोय तू? अरे शिरप्या मामा तिकडे झोपलाय त्या लिंबात झाडाखाली. मग जातो ना पेरू खायला. आणि त्याच्याकडे काय म्हणतो? पेरू खायला जायचं आम्हाला रानात. मामा म्हणले की त्याशिवाय फिरू नको, ते वाघ जे सुटलाय. अरे कुठे ती मळ्यातली पेरू खातो आपल्याला? अरे सांग रे, तुला माहितीये का त्या रघु अण्णाचे पेरू असे गुलाबी पेरू होते, विलायते पेरू. हा, तुला खायचे का? चल आमच्या सांगते, त्या शिरप्याच्याकडे नादी लागत. चल चल चल. सरपंच प्रश्न असा आहे, ते देवेशलाही धमकी देतो मला की माझ्या मम्मीला हिस्साच घ्यायला लावीन, 50 एकर जमीन घेईन. तर असा एखाद्या कायद्यातली पळवाट नाही का बा की बहिणीला हिस्सा न देता अख्खी जमीन आपल्याला ठेवता? नाही हवा सरपंच ऐका, बहीण बी चांगल्या घरी आहे, तसं काही नाही. नाही तो आता बघा तुमचा आजोबा म्हणजे गावातला सोयरिकी जोड्याच होता, आणि तुमच्या बहिणीला सोयरीक म्हणजे अहो काय आपण लहान होतो, काय सांगायचं तुम्हाला. अहो 4 दिवस तर लाडूच खात होतो आपण. 150 एकराची मालकी नाही ती, पण देवेश चॅप्टर आहे जरा. मला आहे 100 एकर बापाची, मी घेतलेली वेगळी, म्हणजे तो 50 एकर घेईन, तेव्हा त्याला जरा वटणीवर आणायचंय म्हणून. काही वटणीवर नका आणू शकत तुम्ही, गव्हर्नमेंटने बहिणीला हिस्सा दिलेला आहे. पण ठीक आहे, आता ज्या बहिणीला श्रीमंताच्या घरी दिल्या त्यांचं त्या सोडून, पण ज्या गरीब आता त्यांना थोडंफार आपल्या इच्छातून दिलं तर काही हरकत नाही बा. नाही आमची तायडी नाही मागत, तायडीचा विषयच नाही. तायडीने मागितलं तर आपण काही करू, पण भाचा दम देतो. तुमचा भाचा आहे ना चेअरमनच्या पुढचा आहे, चेअरमनवरच गेला, मामावर गेला. तुम्हाला आतापर्यंत वाटत होतं दिलाय हुशार, तुम्हाला बरोबर टाईट फिट सामना झालाय तुमचा. मामावर चेअरमन शिरप्याला जरा समजून सांगा ना म्हणा, जरा संध्याकाळी पेत जा ना. हा संध्याकाळी पेत जा. अरे तो दिवसभर ठॉय असतो, शिरप्याचं नाव सांगतो. मी काम धंदे करतोय, ते आताच तिथं ठाई होऊन पडलाय. शिरप्या पियाला हो, तिथे येड्या बाबळे खाली झोपलाय. आयला मी तर ना देवेशला सांगितलं होतं शिरप्या बरोबर रानात फिरायला जाय, आणि शिरप्यात जर तिथं पिऊन पडला म्हणलं देवेश एकटाच गेला काय तिकडे जंगलात. मग एकटाच जाईन का काय, दुसरं कोण जोडीदार आहे त्याला? मला बघावं लागेल राव सरपंच त्याला.
ते तुमच्या वावरात शेजारी फॉरेस्ट आहे, फॉरेस्ट तर नाही गेला? अहो ती बिबट्या सुटलेले तुम्हाला माहित नाही होय? त्याने तर वायताक दिलाय बाबा. नाही मी जाऊन बघत होते कुठे ते. अहो नका टेन्शन घेऊ, होता सगळं व्यवस्थित. अहो ते पोरग बी तुम्ही किती फुलात ठेवणार येत? अहो सुरवंटाचं फुलपाखरू होताना जर त्याला हात लावला ना फुलपाखरू होत नसते. खरंय. फिरू दे एकट्याला, त्याला बघू दे ना जग कसं आहे काय. तिकडे ते आईने त्याचं लाड करायचं, कौतुक करायचं, आणि इकडे तुम्ही देवेश 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 असं कुठं असतं का? शेवटी आता ते काय लहान आहे का? आपण बाचा आहे, जबाबदारी आहे शेवटी. त्याचे आई बाप मला विचारते कुठे. एवढं आहे ते म्हणते का चेअरमनच्या ताब्यात दिलं होतं पोरग, लक्ष नाही देता आलं. हा नाही 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 तर नाही. मी- बघू कुठे गेला काय एकदा बघा तुम्ही जर भेटला कुठं तर. शिरप्याला 2-4 लाथा घालतो. विलायती पेरू खाल्लेत का? नाही बोल. अरे असे गुलाबी गुलाबी असतात बघा आतमध्ये. अरे असे एवढे मोठे पेरू असे गोड लागतात तुला सांगतो. हा पण काय कर माहिती का, आता तू एक काम कर, इथं थांब थोड्या वेळ, आम्ही ना पेरू घेऊन येतो. पण मोठे आहेत का पेरू? अरे असे मोठे मोठे एकाच पेरू तुझं पोट भरण. चांगले आहेत ना? हा तू बस इथं. तू इथं बस, आलोच आम्ही. हा? चालतंय चालतंय. हो कोणी आहे का इथं? कोणी आहे का? हे खोला ना. प्रेम, तुला काय वाटतं बरं, किती पैसे दिले चेअरमन? लाखभर रुपये दिले पाहिजे, 1-2 लाख आपल्या मागणी होणार ती. मला तर तेच वाटतं. बरं मी काय म्हणतो श्याम, एक काम करायचं का, आता आपल्याला तसे पण आपण देवीसला किडनॅप केलेलंच आहे बरोबर, आपण चेअरमनला फोन लावून पैसे मागायचे का? येडा आहे का तू फोन लावून? म्हणजे तू का हाताचं कोलीन देतो का? अरे मग येडा आहे. एक काम करू ना, आवाज बदलून बोलू. आवाज बदल, तू बायाचा आवाज काढ, माणसाचा काढ, नाही तिकडे अजून कोणाचा काढ. आपले दोघांचे नंबर चेअरमन कडे सेव्ह येत. मग हा राव घोटाळच होईल. फोनचं लफडं इकडं नको करू. ट्रू कॉलर नंबर चेक केलं ना, आता चेअरमन कोलून टाकीन आपल्याला. हा ना राव. एक काम कर, हा आपण आहे ना असं तसं करण्यापेक्षा माझ्या डोक्यात एक आयडिया आली. हा हे किडनॅपिंग बिडनिंग ठीक आहे, आपण त्याला आता कोंडून ठेवलंय, किडनॅप केला हा भाग वेगळा आहे. हा चेअरमनला आहे ना तिथं जाऊन असं म्हणायचं की चेअरमन असं असं जर समजा देवेश गायब तर झालेलाच आहे, हा मग आता जो शोधून देईन ना हा त्याला तुम्ही काहीतरी बक्षीस द्या. हा आहे का नाही? आयडिया भाई होती. मग आपण काय करू, आपणच देवेशला खोडू, तिथं घेऊ चेअरमन समोर, आणि चेअरमन कडून आपण ते बक्षिसाची रक्कम आपल्याला घेऊ. म्हणजे काय होईल ना, आपल्याला किडनॅपिंगचं पाप लागन ना, कोणती गोष्ट अवघडात जाईल. 25-30 हजार रुपये आपल्या चांगल्या हातात पण येते. 25 चांगले 50 मागायचे आधी. तसं करा. 50 रुपये 50,000 बक्षीस ठेवा म्हणायचं. जमन लागायचं कामाला मग. चल चल हो बाळू काका इकडे या ना. काय रे? अहो एवढं खोला ना, इथं मी पेरू खायला आलो होतो आणि बाहेरून कोणीतरी लावून घेतलंय. बाहेरून लावून घेतलंय? ये चप्पल तू घाल. कोणी लावून घेतलं होतं काय ना भाऊ? हा सरपंच, अहो ती देवीचा अजून बी तपास नाही ना. हा पोलीस स्टेशनला जावं लागेल आपल्याला. हा या मग. काय म्हणता चेअरमन? काय नाही बाबा, बसला टेन्शन मध्येच. लागला काय तपास देवेशचा? नाही ना बाबा, आता सरपंचाला फोन केला. तर मी काय म्हणतो चेअरमन, हा हे एवढे सगळे कुटाने करू सर, एक काम करा ना, काय देवीच्या नाव बक्षीस ठेवता का? बक्षीस जाहीर करायचं. काय होईल ना, तुम्ही पोलीस स्टेशनला जाणार, हे केस भानगडी, परत 24 तासानंतर तुमची केस लिहून घेणार, बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर त्यांचं ऍक्शन सुरू होणार. तुम्ही एक काम करा ना, एक गावात जाहीर बक्षीस ठेवून द्या. जमन का? बक्षीस दिल्यानंतर त्याला सापडून का देऊ? काय नाही सापडायचा. 20-25 हजार रुपये जर तुम्ही बक्षीस ठेवलं ना, असं कोणी अख्खं गाव कामाला लागेल त्याला शोधायला. मग ठेवणार आहो बक्षीस. बक्षिसाला काय लागेल? मग बक्षीस ठेवलं काय होईल, लोक इकडे तिकडे विचारपूस करते, कुठे काय बघते ना, आम्ही स्वतः बघायला जातो. मग बरं चेअरमन आहे का ना, समजा आम्ही जर सापडून आणलं तर आम्हाला देता ना बक्षीस? देणार आहो. आता तुम्हाला काय कोणी आणलं तर त्याला देऊ. चालतंय मग. हो हो तुम्ही ना काही काळजी नका करू. पोलीस स्टेशन आहे ना, ते सरपंचाला फोन करून सांगा काय नाही ते बघू म्हणजे आपण आपल्या गावातच बघू कुठे शोधून आधी. मला देवेश मिळण्याची मतलब. हा मी काय बक्षीस 25,000 द्यायला तयार. चालेल चालेल. चालतंय चला आपण लागू कामाला. येऊ का मग आम्ही? हा, या, या, बघू मग काय, शोधून. हो. होय, अरे दार कोणी कुठलं? अरे देवा, एकटा फिरत नको जाऊ, बिबट्याचे दिवस आहेत, खाते ना तुला. हे थांब थांब, ते दरवाजा उघडा राहिलाय, मी लावून आलो, इथंच थांब. चालतंय. देवेश कुठे? अरे कोण लावलं?
आईला ए देवेश देवेश बघा आता शोधित हिंडा कुठं गेलंय काय नाही पोरग. तुम्हाला काय गरज होती त्याला पाठवायची? अरे घरात कवर ठेवणार पोराला? त्याला सांगितलं होतं शिरपाला घे आणि मळ्यात जाऊन ये म्हणून. ते मला मी लय बोर झालोय काय त्यासाठी. शहाण्या माणसा संग लावलं ते शिरपा एक नंबरचा बेवडा कुठं मामा. आला बरं झालं लेकरू आला. अरे कुठं होता तू? अहो मी प्रेम आणि श्याम सोबत तिकडे पेरू खायला गेलो होतो. ते मला म्हणले बस इथं आम्ही येतो, आणि तेवढ्यात कोणीतरी कडी लावून घेतली. इथं आम्ही सारा गाव पाया खाली घातला ना, तुला उडकिता. अरे पण ते जाऊ दे, पण तू सुरक्षित आहे हा, ना? मी ती कडी कुणी लावली आणि कुणी आत ठेवलं त्यापेक्षा हा सुरक्षित आहे. नाही तर गावात किती बिबटे सुटलेत. अरे लोकांना जाणं मुश्किल केलंय मळ्यामध्ये, पण हा सुरक्षित आला, मला बरं वाटलं. पण ते प्रेमन श्याम दिसणार मला. कोणी ऐकलं इथं? हॅलो कोणी ऐकाय बाहेर आहे? उघडा ना राव. उघडा दरवाजा. हॅलो अरे ते मोकर कुत्र आतमध्ये येऊन. ओ काका कोणी ऐका बाहेर. मोकर कुठलं राव. हॅलो